या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवल्यातील कापसे पैठणीचे ब्रँडेड कपड्यांचे शोरूम म्हणजेच कापसे रेमंड। सर्व नामांकित ब्रँडचे शर्ट, पॅन्ट, शर्टिंग आता एकाच ठिकाणी। लग्न सराईनिमित्त डिझायनर शेरवानी, जोधपुरी, सूट, कुर्ताचे सर्वात मोठे रेडी कलेक्शन, तेही योग्य दरात उपलब्ध। सोबत टेलरिंगची सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या कापसे रेमंड, कापसे पैठणी शेजारी काळामाती रोड, येवला। नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज। येवल्यात महाराष्ट्र दिनी आयोजित शोभायात्रेला मराठी अभिनेत्री मानसी नाईकची उपस्थिती। कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने भव्य ढोल व झांज पथकाच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन नाशिकच्या येवला शहरात ढोल व झांज पथक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या शोभायात्रेला मराठी सिने अभिनेत्री मानसी नाईक हिने हजेरी लावली होती। मानसी नाईक हिला पाहण्यासाठी येवलेकरांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले। यावेळी पैठणी ही माझी व माझ्या कुटुंबाची आवड असून पैठणी प्रिय येवला शहरात येऊन मला खूप आनंद झाला, असे वक्तव्य मानसी नाईक हिने केले। या प्रसंगी संपूर्ण दराडे कुटुंबीय तसेच येवलेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। सर्वप्रथम जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे, त्यामुळे सर्वप्रथम माझ्यातर्फे तुम्हा सगळ्यांना आजच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा। आजचा दिवस खरंच खूप खास आहे, पण मला वैयक्तिक असं वाटतं की फक्त आजचा दिवस साजरा न करता प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा अभिमानाचा असला पाहिजे। अभिमान कसलं तर मराठी असल्याचं। म पासून मराठी, म पासून मानसी सुद्धा होतं, त्याच्यामुळे मला खूप अभिमान आहे की मी महाराष्ट्रीयन आहे आणि महाराष्ट्राची मुलगी आहे। येवल्यात येऊन कसं वाटतं? महाराष्ट्र दिनाच्या येवल्यात आलात, विशेष करून तुम्ही पैठणी घातली आहे, काय? हो, खरं तर काय म्हणू शकतो आपण, अगदी मनातला प्रश्न तुम्ही विचारलात मला। या ठिकाणी मी पहिल्यांदाच आले आहे। खूप दिवसापासून, इनफॅक्ट खूप वर्षापासून माझी इच्छा होती की या ठिकाणी यायलाच पाहिजे, कारण मी अशा क्षेत्राला बिलॉंग करते की जिकडे साड्या किंवा पैठणी ह्याला फार महत्त्व आहे आणि माझ्या घरी सुद्धा पैठणीला फार महत्त्व आहे। माझ्या आईची, माझ्या वहिनीची, माझ्या आजीची सुद्धा जर काही प्रेम असेल तर ते पैठणी आहे। आणि एका अशा ठिकाणी मला आमंत्रित केलं, खास करून आजच्या दिवशी, आणि ते सुद्धा येवल्यासारख्या ठिकाणी। सरांचे मी मनापासून आभार मानते, मॅमचे मानते, कारण त्यांनी मला आज इकडे बोलवलं। पैठणीचं वैशिष्ट्य मी बोलायला खरं तर खारीचा वाटा आहे। मी फार लहान आहे, पण मला स्वतःला साडी नेसायला भरपूर आवडते आणि त्यातून पैठणी असेल तर मला असं वाटतं की माझ्या सौंदर्याला आणखीन निखार येतो, असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळे पैठणी इज प्रेम। या गोष्टीचं खूप कौतुक मानते मी, म्हणजे सरांच्या संपूर्ण टीमचं। मॅमबद्दल पण मी ऐकलं, खरं तर मी आज त्यांना पहिल्यांदा भेटते, पण असं बिलकुल वाटत नाही की आम्ही पहिल्यांदा भेटतोय। म्हणजे मी खरं तर ह्यांच्या मिसेसना शोधत होते, पण तुम्हाला नवल वाटेल त्या ढोल घेऊन ढोल पथकात सामील होऊन ते एन्जॉय करत होत्या। तर ह्याला म्हणतात खरीखुरी माणुसकी, आणि मला असं वाटतं तेच आपण जपलं पाहिजे। मराठी मानायला, मराठी भाषेला हे साता समुद्रापार आता तरी मला असं वाटतंय की वेळ आलेली आहे की ही न्यायलाच हवी, आणि तो जर विडा मी उचलला आहे तर मला असं वाटतं मी हे नक्कीच पूर्ण करीन। यासाठी मला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे, त्यामुळे आजचा दिवस आपण सगळे मिळून अगदी मनापासून साजरा करूयात। मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ, विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून। प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल। ठिकाण विठ्ठल मंदिर रोड, पाटील वाड्याजवळ, येवला।